धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। आपला भारत एक कृषी प्रधान देश आहे। येथे शेतकरी आणि जवान यांच्या कार्यात साम्य मानलं जातं। आपल्या देशाचं संपूर्ण विश्वात नारळाचं उत्पादन सर्वात जास्त आहे। परंतु गेल्या काही वर्षात नारळाच्या उत्पादनाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे। त्यामुळे उत्पादनात 60 ते 70% घट सोसावी लागते आहे। याचं कारण काय आहे आपण ते जाणता? काय आपण कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? नाही, काही हरकत नाही। आरएसएम एंटरप्राइजेस तयार आहे आपल्या समोर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन। कोण हे आरएसएम एंटरप्राइजेस? आरएसएम एंटरप्राइजेसची स्थापना सन 2000 साली श्री वीरेंद्र राजाराम कोळेकर या तरुणानं केली। आपल्या स्वतःच्या बागेतील नारळ वृक्षांची दुर्दशा पाहूनच प्रयत्नांती ही कंपनी जन्माला आली। म्हणतात ना, गरज ही शोधांची जननी असते। ते अगदी खरं ठरलं। सातत्यानं 3-4 वर्ष अविरत संशोधन, देशी विदेशी संशोधक शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळे आरएसएम एंटरप्राइजेसनं यशस्वीपणे या उत्पादनाचा संशोधनात्मक कार्यक्रम सुरूच ठेवला आहे। या उत्पादनामुळे नारळाच्या फळावर होणारे डाग ज्या किटाणूंमुळे होतात त्यावर प्रतिबंधात्मक आळा बसतो। अशा प्रकारचे हे किटाणू भारतातील कित्येक राज्यातील नारळ पिकांवर आढळून येऊ लागले आहेत। किटाणू, हे डाग या किटाणूंमार्फत होतात का? कसे असतील हे किटाणू? असे अनेक प्रश्न नारळ उत्पादकांना पडत असतील। आपल्या या सर्व गहन प्रश्नांची समर्पक उत्तरं आहेत आरएसएम एंटरप्राइजेसच्या जवळ। हे डाग ज्या किटाणूंमुळे उद्भवतात त्यांचे नाव आहे इरिओफाइट माइट। जितकं नाव भयंकर तितके परिणामही भयंकर। एक असा किटाणू जो सुईच्या अग्रावर 700 ते 800च्या संख्येत मावू शकतो। या किटाणूचे जीवनचक्र केवळ 15 ते 20 दिवसांचे असते। या कालावधीत त्यांच्या 700 ते 800 अंड्यांची पैदास होते। हे सगळे जाणून घेतल्यावर आपल्या मनात नक्कीच उत्सुकता असेल की हे किटाणू कसे बरे दिसत असतील। आपण कधी हे किटाणू पाहिलेत का? त्याचे हे उद्धृत केलेले नाव आपण कधी ऐकले आहे का? नाही ना? मग आरएसएम एंटरप्राइजेस आपल्या दिमतीला हजर आहे हे सारं काही समजवायला। कसं? अहो, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाद्वारे याचं चित्र आपण पाहू शकता आणि या सर्व चित्रांना किटाणूंच्या आकाराच्या 2000 पटीनं मोठं करून पाहू शकता। हे किटाणूचे पूर्ण चित्र आहे। खरंच एखाद्या राक्षसासारखंच जणू हे किटाणूच्या समोरून घेतलेलं चित्र आहे, ज्यामध्ये आपणास त्याचे शोषण तंतू दिसू शकतील। नारळाच्या फळाचे सारे पोषण हेच शोषून घेतात। हे किटाणूंचे वरून घेतलेले चित्र आहे। पहा, ज्यामुळे आपण या किटाणूंचे नख सुद्धा पाहू शकता। या नखांनीच ते नारळ फळावर पकड घट्ट करतात। आता हे चित्र पहा। या चित्राद्वारे आपण 2 वेगवेगळ्या किटाणूंचे चित्र पाहू शकता। पहिल्या चित्रात अंड्यातून निघालेला जीव दिसतो, त्याला आपण लार्वा असे म्हणू शकतो। आणि दुसऱ्या चित्रात पूर्ण विकसित झालेल्या किटाणूचे चित्र आहे। मित्रांनो, या चित्रात आपण किटाणूंची वसाहत पाहू शकतो। हे देखील अशाच एका वसाहतीचे चित्र आहे। आता ही सारी चित्र पाहून आपल्या मनात या किटाणूंविषयी नक्कीच संताप उफाळून आला असेल। त्याचबरोबर या कूट प्रश्नाला कसे दूर सारावे असेही तुम्हाला वाटत असेल। तर आपणास कसलीही चिंता करण्याची गरज नाही, कारण आरएसएम एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक असे बलशाली उत्तम उत्पादन ज्यामुळे या किटाणूंचा फडशा पडेल। तर आपल्या समोर सादर करीत आहोत अनेक वर्षांच्या संशोधनातून आरएसएम एंटरप्राइजेस द्वारा निर्मित इरिओफाइट माइटला नेस्तनाबूत करणारे इरिओफाइट स्मॅश। होय, इरिओफाइट स्मॅश, ज्याचा अर्थच मुळी आहे या किटाणूंचा सर्वनाश। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे उत्पादन
सूक्ष्म अन्नद्रव्याद्वारा बनवलं गेलं आहे. त्याचप्रमाणे त्यात अशा एका प्रोप्रायटरी घटकाचा उपयोग केला गेला आहे की ज्यामुळे या किटाणूंचे जीवनचक्रच नष्ट होतं. सदर उत्पादन 5 ते 50 लिटरच्या पॅकिंग मधून उपलब्ध आहे, ज्याचा उपयोग करणं अतिशय सुलभ आहे. जसं सर्वात प्रथम नारळ वृक्षाच्या भोवताली 1 ते 1.5 फूट अंतरावर एक गोलाकार अळे करून घ्यावे. त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये 20 लिटर साधं पाणी घ्यावं. त्यामध्ये 200 मिलीलिटर एरिओफाइड स्मॅश टाकावं आणि व्यवस्थित मिसळावं. आता तयार झालेलं मिश्रण गोलाकार अळ्यात व्यवस्थित टाकावं. पाहिलं किती सोपं? हो, अगदीच सोपं. कोणाही विशेषज्ञाची गरज नाही. अगदी आपले सामान्य शेतकरी बंधू देखील स्वतःहून करू शकतील इतकी सोपी कृती. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या की या उत्पादनाचा प्रयोग केल्यानंतर 3-4 दिवस सातत्यानं नारळ वृक्षाला किमान 2 बादल्या पाणी देणं अत्यंत जरुरीचं आहे, ज्यामुळे सदर उत्पादन झाडाच्या मुळाच्या आसपास योग्य पद्धतीनं मिसळलं जाईल. आता आपण म्हणाल, ज्याच्यापाशी नारळाच्या मोठ्या बागा आहेत त्यांचं काय? ते शेतकरी बंधू सुद्धा त्यांच्या नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीनुसार ते देऊ शकतात. यात मातीचा ओलावा टिकून राहणं आवश्यक आहे. आता आपणास नक्कीच जाणून घ्यावयाचं असेल की या उत्पादनाच्या वापरानंतर कोणकोणते फायदे होऊ शकतात. ही सारी दृश्य आहेत ज्यांच्या नारळ बागांमध्ये या उत्पादनाचा यशस्वीरित्या प्रयोग केला आहे त्याची. वेगवेगळ्या चित्रांद्वारे आपण पाहू शकता की या उत्पादनाचा परिणाम कसा झाला आहे. जेथे नारळाच्या झाडाच्या झावळ्या पिवळसर पडल्या होत्या तेथे आता हिरवेपणा आला आहे. नारळाची नाजूक छोटी फुलं तसेच फळे जी झडून पडत होती तेही प्रमाण आता कमी झालेलं दिसत आहे आणि जी नवीन फळं वाढू लागली आहेत त्यावरील डाग कमी होऊ लागले आहेत. तसेच काही ठिकाणी पूर्णतः नाहीसे झाले आहेत. जेथे सुरुवातीला एका वृक्षावर केवळ 10 ते 15 फळं असत तेथे आता 30 ते 35 फळांची वृद्धी झालेली आहे. तर काही ठिकाणी हळूहळू 40 ते 60 इतकी फळांची वृद्धी झालेली आढळते आहे. आता ही सारी विस्मयित करणारी चित्र पाहून झाल्यावर आपल्या मनात एक प्रश्न रुंजी घालत असेल की या उत्पादनाची किंमत काय असेल बरं? तर याबाबतीत आपण चिंतित होण्याची काहीही गरज नाही, कारण बाजारात उपलब्ध होणाऱ्या इतर साऱ्या उत्पादनांपेक्षा याची किंमत सर्वात कमी आहे. दुसरा प्रश्न आपल्या मनात रेंगाळत असेल की हे उत्पादन आम्हाला कसे आणि कोठे उपलब्ध होईल? तर त्याबद्दलही आपणास कसलीही चिंता करण्याची गरज नाही, कारण हे उत्पादन केवळ तुमच्याच कृषी उत्पादन ठेवणाऱ्या डीलरकडे उपलब्ध आहे. तर मग आपल्या नारळ वृक्षाच्या बाबतीतल्या सर्व चिंता आता बिनधास्त दूर सारा आणि आमच्या बरोबर तुम्हीही सुख समृद्धीकडे वाटचाल करा. असा घडेल नारळ वृक्ष वृद्धीचा इतिहास, जो देईल सर्वांच्या चेहऱ्यावर उल्हास. सर्व उपस्थित शेतकरी बंधूंचे RSM एंटरप्राइजेसच्या वतीनं मनपूर्वक आभार.